रिसेंटली माझ्या पायाची सर्जरी झाली आणि आज तुम्हाला सांगतो मी नेमका कसा मोडलो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता विषय असा झालता की मी हॉस्टेलवर जाताना रात्री पायरीहून पडलो म्हणजे मी एवढ्याही जोरात नाही पडलो, फक्त पायाला ठेस लागली. ठेस लागल्यावर जेवढं दुखते तेवढंच दुखलं. म्हटलं नक्की गुळलं असेल एखादं. मित्राला दाखवलं तर मित्राला सुरुवातीला समजलंच नाही, पण जेव्हा एका मित्रानं म्हटलं दोन्ही पाय दाखव रे, पायात डिफेक्ट दिसू राहिला जरा, तेव्हा बराबर पाहिल्यानंतर समजलं का डाव्या पायाचा अंगठा तर आडवाच झाला भाऊ. आता जास्त दुखत नव्हतं म्हणून डायरेक्ट मेडिकल वर गेलो. एखादी पेन किलर घेतो, रात्रभरात होऊन जाईन ठीक. मेडिकल मध्ये दादाला दाखवलं तेव्हा दादा म्हणे बेटा तेरा गेम बच चुका है, पटापट दवाखान्यात जाय. पटापट पोराईनं आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये गोष्ट पसरवली का प्रथमेश मोडला. दवाखान्यात जाण्यासाठी तेजसी पटापट गाडी घेऊन आला. पटापट आम्ही तिघच निघालो दवाखान्यात, कारण रात्रीचे 11 वाजले होते भाऊ. दवाखान्यात पोहोचत नाही तिथं आपले दुसरे मित्र ऑलरेडी येऊन तयारच होते. म्हणे काय झालं रे बा, कसा काय मोडला तू. पटकन दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरनं तर डायरेक्ट कॅज्युअलिटी सेक्शन मध्येच घेतलं. टापट चेक केलं, नेमकं बोटाले काय झालं. आता तर बोटाले टच केलं तरी दुखत होतं. डॉक्टर म्हणे पटकन बेटा एक एक्सरे काढून टाक. एक्सरे काढला आणि एक्सरे वाले काकांना सेम मेडिकल वाल्या दादा सारखं म्हटलं बेटा तेरा गेम बच चुका है, कारण इथं फक्त तुझे हाडच तुटलं नाही तर डायरेक्ट डिस्लोकेट झालाय. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर तर म्हणे बेटा प्लास्टर न होतच नाहीये, त्याला करायला लागते सर्जरी. मला तर जरा जरा भीती वाटत होती, पण सोबत मित्र होते ना, त्याच्या कवाल्या पण मी एकदम चिल होतो. डॉक्टरांनी म्हटलं पटापट बेटा बॅग भर आणि उद्याच्या उद्या घरी निघ, कारण जर तुला तुझ्या पायावर चालायचं असेल तर सर्जरी इज द ओनली ऑप्शन.